तुम्हाला पहिल्याच भेटीत कोणी मला तुझ्याशी लग्न करायचंय असं म्हटलं तर तुमची काय रिॲक्शन असेल? अशीच अजब गजब घटना अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्या आयुष्यात घडली होती आणि त्यांना असं विचारणारं दुसरं तिसरं कोणी नसून अभिनेते मोहन गोखले होते. असं काय घडलं होतं, चला तर जाणून घेऊयात आजच्या मोहन गोखले आणि शुभांगी गोखले यांच्या आगळ्या वेगळ्या लव्ह स्टोरीमधून. ही गोष्ट आहे 1985 ते 86च्या दरम्यानची. 21 वर्षांच्या असताना शुभांगी गोखले एका मराठी नाटकाच्या निमित्तानं धुळ्याहून पुण्यात आल्या होत्या. पुण्यात त्या आपल्या भावाकडे एका बंगल्यात भाड्यानं राहत होत्या. या बंगल्यामध्ये सुधीर फाटक नावाचे अजून एक भाडेकरू राहत होते. सुधीर अभिनेते मोहन गोखले यांचे खास मित्र होते, त्यामुळे मोहन यांचं या ठिकाणी सततचं येणं जाणं होतं. एव्हाना मोहन एक उत्तम अभिनेते म्हणून लोकप्रिय सुद्धा झाले होते. एक दिवस मोहन आपल्या मित्राकडे गेले असताना त्यांनी शुभांगी यांना तिथून धावत जाताना पाहिलं आणि त्यांनी आपल्या मित्राला विचारलं, इथून एक कन्या अशी तडफेने निघून गेली, ती कोण आहे? त्यावर त्या मित्रानं ही मुलगी नाटकात काम करण्यासाठी पुण्यात आली आहे असं सांगितलं आणि आपल्या शेजारी भाडेकरू म्हणून राहत आहे असंही सांगितलं. नाटक हा शब्द ऐकताच मोहन यांचे डोळे चमकले. त्या दिवशी शुभांगी यांच्या नाटकाचा बालगंधर्वला प्रयोग होता. मेकअप रूममध्ये शुभांगी तयारी करत असताना अचानक दारावर टकटक असा आवाज आला. शुभांगी यांनी दार उघडताच स्टायलिश चष्मा, टी शर्ट आणि डेनिम परिधान केलेला एक हँडसम तरुण समोर येऊन उभा राहिला आणि तो तरुण दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेते मोहन गोखलेच होते. शुभांगी यांनी पहिल्यांदाच मोहन गोखलेंना पाहिलं होतं. याआधी मोहन गोखले यांचा स्पर्श, भवानी भावई यांसारख्या चित्रपटांमधील अभिनय पाहून शुभांगी त्यांच्या अभिनयाच्या जणू काही फॅनच झाल्या होत्या. मात्र तोच व्यक्ती अचानक त्या ठिकाणी समोर उभा असलेला पाहून शुभांगी यांना मोठा धक्काच बसला. त्यांचे पाय कापू लागले. मात्र त्याहून मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा मोहन यांनी शुभांगी यांना म्हटलं, माझं नाव मोहन गोखले, मी सुधीर फाटक यांचा मित्र आहे. तुम्ही मला ओळखत नाही, पण मी तुम्हाला ओळखतो. मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल, मजा येईल. मोहन यांचे हे थेट शब्द ऐकून शुभांगी स्तब्ध झाल्या. त्यांना घाम फुटला. अडखळत आणि घाबरत म्हणाल्या, माझा आता नाटकाचा प्रयोग आहे. त्यावर मोहन यांनी, होय मी बसतोय. नाटकानंतर तुझं काही कंपनीचं जेवण वगैरे आहे का? त्यावर शुभांगी यांनी नाही म्हणताच, आपण जेवायला जातोय असं मोहन गोखलेंनी सांगितलं. नाटक सुरू झालं. नाटकामध्ये शुभांगी यांनी एंट्री घेतली आणि समोरून मोहन गोखले चालत प्रेक्षकगृहात आले. मोहन यांना थिएटरमध्ये पाहून सर्व प्रेक्षकांच्या नजरा मोहन यांच्याकडे वळल्या. मोहन आपल्या अनोख्या अंदाजात अगदी समोर येऊन बसले आणि सगळं घडताना पाहून शुभांगी स्टेजवर गोंधळून गेल्या. या सगळ्या प्रकाराचा त्यांना प्रचंड राग आला होता. कोण आहे हा माणूस? असं का वागतोय? शिवाय इतक्या मोठ्या अभिनेत्यासमोर मी कसं परफॉर्म करायचं? माझा अभिनय पाहून त्याला काय वाटेल? असे विचार त्यांच्या मनात घोळू लागले. असं असलं तरीही मोहन यांचं हे विचित्र वागणं त्यांना तितकंच आवडत देखील होतं. मोहन यांनी संपूर्ण नाटक बसून पाहिलं. त्यानंतर ठरल्याप्रमाणे नाटकानंतर ते दोघे बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेले. हॉटेलमध्ये लग्नाबद्दल चर्चा करत असताना शुभांगी यांनी मोहन यांना, तुला माझ्याशी का लग्न करायचंय असा प्रश्न विचारला. यावर मोहन यांनी, तुझे पैंजण माझ्या घरात वाजलेले मला आवडतील अशा शायराना अंदाजात उत्तर दिलं. मोहन यांचे शब्द ऐकून शुभांगी भलत्याच इम्प्रेस झाल्या. तर पुढे त्या म्हणाल्या, मला मात्र लग्नासाठी वेळ लागेल, कारण मला अभिनयात नाव कमवायचंय. त्यासाठी मी धुळ्याहून पुण्यात आले. यावर मोहन यांनी त्यांना मुंबईला जाण्याचा सल्ला दिला आणि हाच सल्ला ऐकत शुभांगी मुंबईला गेल्या. मोहन यांनी देखील आपल्या ओळखीवरून शुभांगी यांना मालिकांमध्ये कामं मिळवून दिली. याच दरम्यान शुभांगी आणि मोहन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. हा काळ होता 1987 ते 88 सालचा. त्यांनी मुंबईच्या वडाळा येथे एक घर भाड्यानं घेतलं होतं. या काळात मोहन गोखले यांना छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रियता मिळवून देणारी मिस्टर योगी ही मालिकासुद्धा टेलिकास्ट झाली. या मालिकेच्या कथेमध्ये मिस्टर योगी म्हणजेच मोहन गोखले अमेरिकेहून भारतात विवाहासाठी स्थळ शोधायला येतात. या दरम्यान प्रत्येक एपिसोडमध्ये नवनवीन मुलींशी ते भेट घेतात. त्या काळात या मालिकेची इतकी क्रेज होती की मालिकेच्या शेवटी मोहन गोखले कोणत्या मुलीला पसंत करणार आणि कोणाशी लग्न करणार याबाबत संपूर्ण देशाला उत्सुकता लागली होती. मात्र शेवटच्या एपिसोडमध्ये ते ज्या मुलीला पसंत करतात ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः शुभांगी गोखले याच होत्या.
विशेष म्हणजे या मालिकेचा शेवटचा एपिसोड 2 डिसेंबर 1989 मध्ये टेलिकास्ट झाला आणि 8 दिवसांनी म्हणजेच 10 डिसेंबर 1989 मध्ये मोहन आणि शुभांगी गोखले लग्नबंधनात अडकले. तर अशी होती शुभांगी आणि मोहन गोखले यांची आगळी वेगळी आणि फिल्मी लव्ह स्टोरी. तेव्हा ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा लोकमत फिल्मी.